नमस्कार. आज आपण आहोत आचरा या सुंदर गावी आणि इथील कांदळवनात आपण करतोय कयाकिंग. सिंधुदुर्गातील सगळ्यात मोठं कांदळवन आचऱ्यामध्ये आहे. या खाडीमध्ये जेव्हा भरतीच्या वेळेस पाणी भरतं तेव्हा कयाकिंगची ॲक्टिव्हिटी करता येते. हळूहळू पाण्यामधून कयाक बरोबर पुढे पुढे जाऊ लागलो आणि वाटणारी भीती थोडी कमी होत गेली. सोबत गाईड होतेच. आत जाऊ तसं कांदळवन मोठं दिसू लागलं. आम्ही संध्याकाळी गेलो होतो. सूर्य अस्ताला जात होता. हलका थंड वारा वाहत होता आणि आजूबाजूला पक्ष्यांचे आवाज येत होते. खूप सुंदर अनुभव, कमालीची शांतता. इथं जवळून काही पक्षी पाहता आले आणि कालवं काढणाऱ्या अशा स्त्रिया सुद्धा दिसल्या. तर आज मी आहे आचऱ्यामध्ये आम्ही कोकण स्पर्श तर्फे ओमप्रकाश साचरेकर माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही आज करतोय कयाकिंग आणि आम्ही याच्याकडून पूर्वी आम्ही कांदळवन सफारीसुद्धा केलेली आहे. तर आपण त्यांच्याकडून ऐकूया त्यांच्या कयाकविषयी आणि कोकण स्पर्शविषयी. सर नमस्कार. मी ओमप्रकाश साचरेकर आणि आमचं इथे कोकण स्पर्श टुरिझम 4in1 या नावाचा आमचा एक ग्रुप आहे. ज्या ग्रुपमध्ये आम्ही ॲडव्हेंचर टुरिझमची ॲक्टिव्हिटी करतो, जसं ट्रेकिंग टू लाईट हाऊस, ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग, डिप्सी सफारी, डॉल्फिन सफारी, बर्ड वॉचिंग, तसंच मँग्रोव्ह सफारी, बोटीने मँग्रोव्ह सफारी आणि 2 वर्षापूर्वी आम्ही चालू केलं आहे कायाकिंग. तर हे आमचं सिंधुदुर्गाचं सगळ्यात बिगेस्ट मँग्रोव्ह असल्यामुळे, कांदळवन असल्यामुळे इथे आपलं खूप मोठा राऊंड होतो. एक साधारण पाऊण ते 1 तासाचा आपला मँग्रोव्ह. हाय टाईडच्या वेळी मँग्रोव्हच्या केवमध्ये पण जाता येतं आणि लो टाईडच्या वेळी असं उतरून मँग्रोव्हमध्ये घेऊन जाऊन तिथे पण गायडन्स करता येतं. म्हणजे दोन्ही वेळी आपलं प्रॉपर नॉलेज तर पूर्ण देता येतं. फक्त जो अनुभव आतमध्ये जायचा असेल तर फक्त तो हाय टाईडच्या वेळी कायाकने मिळतो आणि लो टाईडच्या वेळी असं आहे, अशा प्रकारचं. तर दोन्ही प्रकारचं आपलं कायाकिंग इथे होतं. एक साधारण 1 तासाची राईड असते ही सगळी पूर्ण. आणि आम्हाला इथे जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की भेट द्या. गुगल मॅपवर कोकण स्पर्श नावाचं जे पेज आहे किंवा साईट आहे तिकडे तुम्ही भेट दिलात तर आमचं तुम्हाला डायरेक्ट लोकेशन मिळू शकतं. लोकेशन पण मिळू शकतं. थँक्यू. आम्ही पाहिला हा एकनांगी खेकडा. सगळे एकसारखे हालत होते. इतकं भारी दिसत होतं ना ते दिसायला. कांदळवनात खूप मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते. यामध्ये खेकडे, मासे, शिंपले आणि कितीतरी मायग्रेट होणारे पक्षी तुम्हाला इथे दिसतात. हा एकनांगी खेकडा असा जवळून पाहिला आणि एक छोटासा मड स्किपर सुद्धा तिथेच होता. त्याला पाहूपर्यंत हा खेकडा आपल्या बिळात गेला. आता मी जस्ट कयाकिंग करते आणि आम्ही मँग्रोव्हमध्ये आहोत. मी तुम्हाला हायली रेकमेंड करते यांच्याकडून तुम्ही कयाकिंग, लाईट हाऊसचा ट्रेक किंवा कांदळवन काही करा. तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आता जस्ट आम्ही कयाकिंग केलं. आम्हाला खूप सारे प्रकारचे पक्षी इकडे दिसले. इवन एक नांगी खेकडा त्यांनी इथे दाखवला. हा अनुभव कमाल आहे. तर मी तुम्हाला खरोखर सांगते की तुम्ही यांच्याबरोबर नक्की एकदा कांदळवन सफारी, कयाकिंग आणि लाईट हाऊसचा ट्रेक नक्की करा. थँक्यू. सूर्यास्त पण आला आणि आम्ही हळूहळू पाण्याबाहेर आलो. खूप सुंदर अनुभव आहे हा. तुम्ही सुद्धा हा अनुभव नक्की घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.